नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या योजनेसाठी या अगोदर सहकारी बँका आणि पोस्टाचे जे बँक खाते होते हे या योजनेसाठी ग्राह्य धरले जात नव्हते, परंतु आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून आता कोणत्याही बँकेचे खाते हे या योजनेसाठी चालणार आहे। तसेच या योजनेसाठी जे ॲप आहे या ॲपमध्ये देखील आता सुधारणा करण्यात येणार असून नवीन पोर्टल देखील सुरू होणार आहे। येत्या 1 आठवड्यामध्ये यासंबंधित कार्यवाही पूर्ण होणार आहे। तर याबाबत ज्या आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत यांनी विधानसभेमध्ये याबाबतीत माहिती दिलेली आहे। माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। 1 जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे। यामध्ये GR पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत। आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या 1 आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील। या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते। सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का, ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला। त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत। त्याच्यामुळे पुढच्या 1 आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे। त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे। ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे 15 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत।